अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुखनिमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता. जडदेह त्यागोनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र, पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. अष्टचक्रात ते भेदोन, ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधुनी ते धवा, जवळ होते सेवे करी. त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नाना परी. तो वर्णिला न जाय, अक्कलकोटीचे जन समस्त. दुःखे करून आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ. वाढेल समुद्रसा, असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जड मुढांना. तो महिमा कोण वर्णे. कोकणांत समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांची स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्धेयर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास, कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनांतुनी आले, स्वामी रूपे प्रगटले. भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल. चौथ्या माजी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभार्यांसी. पांचव्यांत ते कथा, यशवंतराव सरदार. त्यांसी दाविला चमत्कार, तयांचे वृत्त समग्र. 6व्यांत वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामी चरणांवरी, भक्ती जडली कोणे प्रकारी. ते 7व्यांत सांगितले, शंकर नामे एक गृहस्थ होता. ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यांत ते कथा, खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. 9व्यांत केलेसे, चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. 10माध्यायांत ते ऐकता पुनीत, श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसाप्पा तेली सदभक्त. तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यांत वर्णिली, हरिभाऊ मराठे.
गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादाबुवा प्रसिद्धू. 18व्यांत वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यांत सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन. 20व्यांत निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यांत वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता. ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिधला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरो न अंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय असो अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो. भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला तीही प्रसिद्धीस आणिला. जिही प्रसिद्धीस आणिला त्यांची रक्षावे दयाळा कृपाघना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यांतील कुसुमे वेंचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालोनी चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.